उषा बाळा सावकाश. उषा तू बरी आहेस ना बाळा? बाळा तू ठीक आहेस ना? होय बाबा. अरे देवा. यामुळे सांगत असतो जेवण नका बनवू, पण माझं कोणी ऐकत बी नाही. बस समजे आपापल्या मनाचं करणार. रामजी, हे पोरं आहेत आणि लय समजदार बी आहेत, पर तू असा कसा विचार करतो की तू यांची आई बनण्याचा प्रयत्न करणार आणि हे पोरं वणीच्या जबाबदारीचं काय बी काम कोणत्या बी परिस्थितीत करणार नाही? असं आहे रामजी भाऊ, कोणत्या बी संकटाकडे पाठ केल्यानं ते संकट टळत नाही. आम्हासनी असंच वाटतंय की तुम्ही दुसरं लग्न करावं. आम्ही आमच्या पद्धतीने असंच राहता राहता जगणं शिकून घेऊ. भीमराव, ह्या समद्या लोकांनी हेच वाटतं आहे. समधी लोक चुकीचं तर नसतील ना व? भीमबाळा, बस वैयक्तिक आवडनं ना आवड बाजूला सारून विचार कर की आम्ही बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय. कारण आज तुळसा जळता जळता वाचली, पण हे गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळी ती अशी संकटापासून वाचल. भाऊ अजून पोरं लहान आहेत आणि हे घर सांभाळायला एक बाई पाहिजे ना. बाईचं चारित्र्य असतं की ती काही बी विसरत नाही. म्हणून जे बी झालं ते मी विसरू शकत नाही. आणि मग मला तुम्ही चांगले बी वाटता तर त्यात काय वावगं नाही. फक्त हीच अपेक्षा आहे की आयुष्यभर तुमच्या सोबत राहायचं आहे. बघा, मी आधीच लय दुःखी आहे. आतल्या आत कोंडल्यासारखं वाटतंय. मी इथं तुम्हासनी त्रास द्यायला नव्हते आले. हे आश्वासन देण्यासाठी आले होते की तुमची, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या पोरांची मी काळजी घेईन. पुढं तुमची मर्जी. लग्नासाठी कसं तयार व्हायचं आहे ते तुम्ही बघा. बरोबर बोलते. बाबांनी दुसरं लगीन केलंच पाहिजे. ठीक आहे, ती आपल्या आईसारखी नसणार आणि ती आपल्या आईची जागा कधी घेऊ बी नाही शकणार, पण प्रत्येक वेळेस बाबा असे तरासात तर नसणार ना. मला बी वाटतं की बाबांनी दुसरं लगीन करायला पाहिजे. वय भीम, मला बी असंच वाटते. बघ भीम,
समजे बरोबर आहेत. आणि आपल्या आईची बी हीच इच्छा होती ना की बाबांनी दुसरं लगीन करावं. आणि बाबा बी एवढे कष्ट कधीपर्यंत करणार आहेत. दिसभर नोकरी आणि मग घरी आल्यावर घरातलं एवढं काम. बाबा एकटे एवढं समजा कसं काय सांभाळणार. आणि ही गोष्ट तर तुला बी ठाव आहे. जिथपर्यंत आपण त्यासनी सांगणार नाही तिथपर्यंत ते दुसऱ्या लग्नासाठी कधी बी तयार नाही होणार. त्यामुळं आपल्यालाच त्यांना तयार करावं लागणार आहे. माझ्या आईची जागा कोणी नाही घेऊ शकत. भीम, जाऊ दे त्यासनी. भाऊ, इथं बस की मला तुझ्याशी बोलायचंय. तुला आठवतंय जेव्हा लहानपणी आपण भांडायचो तेव्हा आपण असंच बसून बोलायचो आणि भांडण सोडवायचो आपण. आज बी आपण बोलून अडचण सोडवू शकतो. बस नाही तर भीमा, आई, तुला का वाटत होतं की बाबांनी दुसरं लगीन करावं? भीमा, पुरंजन काकांनी समजावलं ना तुला की वैयक्तिक आवडीनिवडीला बाजूला सारून जर विचार करशील तर उत्तर तुला मिळेल. जसा मी विचार केला आणि मला उत्तर मिळालं. मला बी हेच वाटलं की तुझ्या बाबांनी माझ्यानंतर दुसरं लगीन करायला पाहिजे. पण मला असं नाही वाटत. अच्छा, म्हणजे तुला वाटत नाही म्हणून तू तुझं म्हणणं दुसऱ्यावर लादणार? म्हणजे म्हणजे जी गोष्ट बरोबर वाटत नाही त्यासनी प्रत्येक वेळेस रोखायची गरज नाही. कधीतरी दुर्लक्ष बी केलं पाहिजे. कारण विद्रोहपेक्षा कधी कधी नाराजी बरी असते. मला काय बी समजलं नाही. भाऊ, शत्रू नाही कोण तुझं. समद्यांना तुझं भलंच व्हाया पाहिजे. उद्याला जर हे घर बी खुरलं तर तू जबाबदारी घेऊ शकशील नाही ना? माझं बी आता वय होत चाललंय. मला बी नाही जमणार ना जबाबदारी घेणं. वय म्हण लग्नासाठी भाऊ.
म्या 2 दिवसाचा येळ देत आहे. माझी आबरू तुम्ही लुटली आहे. आता तुम्हीच मला तुमची बायको बनवून ती आबरू परत करा. वय बाबा, आत्या बरोबर बोलते आहे. भीमला आम्ही समजावू. बघितलंस, अख्खं कुटुंब तुझ्या बरोबर आहे. समध्या कुटुंबाला असंच वाटते की तुझं दुसरं लगीन व्हावं, पर भीमाला असं वाटत नाही, कारण भीम वहिनीच्या समध्या जवळ होता. ऐक केलं भाऊ. वय बाबा. भीम कुठं आहे? कुठेतरी बाहेर गेला आहे. भीमबाळा, मला असं वाटतं की बाबा, मला माहित आहे का तुम्हाला तुमच्या दुसऱ्या लग्नाबद्दल माझ्याशी बोलायचं आहे, पण मला असं वाटतं का हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. म्हणून माझ्या सल्ल्यापेक्षा जास्त गरजेचं आहे का तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्यासाठी योग्य काय आहे. ठरलं ना समजा आता. रामजींचं शांत असणं सांगत आहे की ते लग्नासाठी तयार आहेत. आणि मी भी तयार आहे. पर तुम्ही तुम्ही नाही, तू म्हणा, कारण लगीन झाल्यानंतर या घरात तुमच्यापेक्षा लहान तर मीच असन. भाऊ, तुम्हा समद्यानं हेच पाहिजे होतं ना? अहो, तुमच्या आशीर्वादाबगर कसं होईल? तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी या घरची सून आणि या लेकरांची आई होऊ शकणार. की वैयक्तिक आवडीनिवडीला बाजूला सारून जर विचार करशील तर उत्तर तुला मिळेल. जसं मी विचार केला आणि मला उत्तर मिळालं. आई, पण हे लय कठीण आणि त्रासदायक आहे ग, का आपल्या आवडी आणि ना आवडीला बाजूला सारून ती गोष्टी निवडणं जे योग्य आहे. भाऊ, ही पोरगी कोण आहे जी तुझ्याशी लगीन करायचं सपन बघती? आम्ही तर दुसरीच पोरगी पसंत केली आहे तुझ्यासाठी. मी आता लग्नासाठी तयार झालोय. हे काय कमी आहे का? आणि ती पोरगी जी बी आहे, जर लगीन करायचं आहे तर तिच्याशीच होईल. आणि मी आईशाला धरून कुणा बी संग काय बोलणार नाही, कुणा संग नाही.
तू घेतलंय का? वय रामजी, अरे शेठजी, तुम्ही इथं? मला चंपानी पाठवलंय कारण ती तुझी अडचण समजू शकते. या स्थितीत लग्नाची धावपळ आणि तयारी करण्यासाठी जरा कठीण जाईल, म्हणून मी स्वतःच आलोय. तुझी अडचण दूर करण्यासाठी संध्याकाळी तुझं आणि चंपाचं लग्न होणार आहे, आणि तेही माझ्या कारखान्यात. आणि त्याची सगळी व्यवस्था मी करतोय. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या कामी येत आहे. रामजी, तू माझ्यासोबत चल. तुझ्यासाठी बाजारातून नवीन कपडे विकत घेऊ. शेठजी, सजणं सवरणं तर हौशीत करतात, ना की तडजोडीत. तुम्ही जा, आम्ही येऊन जाऊ. ठीक आहे, तुम्ही या सगळे. मी लग्नाची तयारी करतो. आणि तुम्ही समजे चहा पिऊन तुमची भांडी धुण्याच्या ठिकाणी ठेवून द्या. मी नंतर धुवून घेईन. काय झालं ताई? इतक्या सकाळी सकाळी काय बोलावलं? काय महत्वाचं बोलायचंय? पुरंजन, भाऊ कुणा चंपा बरोबर लगीन करतोय. ती त्याच्या बरोबर काम करते. मला लक्षण काही बरं नाही दिसत. परताई, तुम्ही रामजीला सांगितलं का जिजाबाईशाही? मॅच जाऊन बोलतो. नाही, त्याच्याशी आताच काय बी बोल नको. परताई, लगीन कधी आहे? लगीन आज सांच्याला आहे. काय? आणि तिथं शेठजी आणि महाराज जिजाबाईंच्या वडिलांना मारून दम देत आहेत की त्यांनी या लग्नासाठी नाही म्हणावं. परताई, काल रात्रीच रामजीनं जिजाबाईला काही गुंडांपासून वाचवलं. तेव्हापासून जिजाबाई म्हणते आहे की मी जर माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली तर याच घरापासून करेल. भीम, हे शाळेच्या दप्तरात घोंगडं का टाकतोयस? कारण की आनंद दादा, आज शाळेतनं मी घरी नाही येणार. म्हणजे हे की मी बाबांच्या लग्नामध्ये नाही जाणार. मग लग्नाला नको येऊ ना, पर घरला तर येऊ शकतो ना. घरी येण्यासाठी काय अडचण आहे? घरी यायला काय बी अडचण नाही. मी बाबांसोबत नेहमी आईला बघितलं आहे. आता बाबांसोबत दुसऱ्या व्यक्तीला बघणं मला चांगलं नाही वाटणार.